नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. आपण दररोज चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 9 ऑगस्ट 2026. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. 9 ऑगस्ट 2026 रोजी जपानमधील नागासाकी शहरावर झालेल्या विनाशकारी अणुबॉम्ब हल्ल्याचा कोणता वर्धापन दिन पाळण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 81वा. दुसरा प्रश्न आहे. 9 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय होते? तर याचे नाव होते फॅटमॅन, ऑप्शन बी. तर नागासाकी अणुबॉम्ब हल्ला स्मृती दिन 9 ऑगस्ट 2026 रोजी जपानमधील नागासाकी शहरावर झालेल्या विनाशकारी अणुबॉम्ब हल्ल्याची 81वी आवृत्ती म्हणजे वर्धापन दिन पाळण्यात येणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने नागासाकी शहरावर फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. तिसरा प्रश्न. फिलिपिन्समधील टागायटाय येथे झालेल्या आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अरिहा पंगबम. चौथा प्रश्न. भारताची बुद्धिबळपटू एस शर्वानिका हिने वयाच्या अवघ्या कितव्या वर्षी महिला फिडे मास्टर हा किताब पटकावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 11व्या. तर महत्वाचे मुद्दे बघा. आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धा. फिलिपिन्समधील टागायटाय येथे झालेल्या या स्पर्धेत अरिहा पंगबम हिने वरिष्ठ महिला वैयक्तिक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपद पटकावलेले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरलेली आहे. तर महिला फिडे मास्टर WFM भारताची 11 वर्षीय बुद्धिबळपटू एस शर्वानिका हिने महिला फिडे मास्टर हा किताब पटकावलेला आहे. तिने 18 वर्षाखालील मुलींच्या रॅपिड बुद्धिबळात भारतात प्रथम स्थान तर 23 वर्षाखालील महिलांमध्ये चौथे स्थान मिळवलेले आहे. पाचवा प्रश्न. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड याने सलग दुसऱ्यांदा कोणता प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, ॲनल बॉर्डर मेडल. सहावा प्रश्न. सलग 2 वेळा ॲनल बॉर्डर मेडल मिळवणारा ट्रॅव्हिस हेड हा ऑस्ट्रेलियाचा कितवा खेळाडू ठरला आहे? तर हा ठरलेला आहे 5वा खेळाडू, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. सातवा प्रश्न बघा. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट पुरस्कार 2026 मध्ये शेन वॉर्न कसोटी व सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, मिचेल स्टार्क. आठवा प्रश्न. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मिचेल मार्श. महत्वाची माहिती बघा. ॲलन बॉर्डर मेडल. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड याने सलग दुसऱ्यांदा मानाचे ॲलन बॉर्डर मेडल व सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू जिंकले आहे. सलग 2 वेळा हा पुरस्कार मिळवणारा तो ऑस्ट्रेलियाचा केवळ 5वा खेळाडू ठरला आहे. तर इतर प्रमुख पुरस्कार शेन वॉर्न कसोटी व सर्वोत्कृष्ट खेळाडू मिचेल स्टार्क, व सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू मिचेल मार्श आणि व सर्वोत्कृष्ट T20 खेळाडू टिम डेव्हिड. तर 9वा प्रश्न. पश्चिम आशियामध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या 3 देशांमध्ये पार पडलेल्या संरक्षण कराराचे नाव काय आहे? तर याचं नाव आहे मक्का संयुक्त संरक्षण करार, ऑप्शन बी. 10वा प्रश्न. 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या मक्का संयुक्त संरक्षण करारात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? असाही प्रश्न येऊ शकतो. तर पाकिस्तानचा आहे, सौदी अरेबियाचा आहे आणि तुर्कीचा आहे, तर इराणचा नाहीये. तर ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे, इराण. 11वा प्रश्न. मक्का संयुक्त संरक्षण करारातील मुख्य तरतुदीनुसार एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो काय मानला जाईल? तर तो केवळ त्या देशापुरता मर्यादित नाही तर तिन्ही देशावर झालेला हल्ला मानला जाईल, ऑप्शन सी. ठीक आहे. तर महत्वाचे मुद्दे बघा. मक्का संयुक्त संरक्षण करार 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेला आहे. मक्का, सौदी अरेबिया या ठिकाणी. मक्का हे शहराचं नाव आहे, सौदी अरेबिया
देशाचं नाव आहे. तर येथे पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या 3 देशांदरम्यान ऐतिहासिक संरक्षण करार याच्यावर स्वाक्षरी झालेली आहे. करारातील मुख्य तरतुदी काय आहे? तर या कराराअंतर्गत एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशावर झालेला हल्ला मानला जाईल. तसेच सामूहिक प्रतिबंध मजबूत करणे आणि संरक्षण सहकार्याचे सर्व पैलू, प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुप्तचर देवाणघेवाण वाढवणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. 12वा प्रश्न, दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ द वर्ल्ड्स इंडिजियस पीपल्स कधी पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 9 ऑगस्ट. म्हणजे आज जागतिक आदिवासी दिन आहे. सर्वांना शुभेच्छा. 13वा प्रश्न, 9 ऑगस्ट रोजी पाळल्या जाणाऱ्या क्रांती दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत छोडो आंदोलन. 14वा प्रश्न, 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजींसह प्रमुख नेत्यांना अटक केल्यानंतर देशभरात कोणत्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थातच चले जाव किंवा भारत छोडो आंदोलन. ऑप्शन ए. महत्वाचे मुद्दे, जागतिक आदिवासी दिन संयुक्त राष्ट्र संघातर्फे म्हणजे युनायटेड नेशन तर्फे जगातील आदिवासींच्या हक्काचे रक्षण आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन पाळला जातो. तर क्रांती दिन, भारत छोडो आंदोलन 9 ऑगस्ट 1942 रोजी सकाळी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजींसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. या घटनेमुळे भारत छोडो आंदोलनाने देशभरात उग्र रूप धारण केले. त्यामुळे हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळला जातो. यालाच ऑगस्ट क्रांती सुद्धा म्हणतात.